हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. ताईची वेणी बघा, माझं वेण्यात घालता येत नाही. तर इथं चालू आहे प्रांजलच्या स्कूलला जायची तयारी. आज तिचं गॅदरिंग आहे, त्यासाठी मग ती आली होती. आज रुपाली तिला घेऊन आली होती आणि म्हटली की तिला ना वेणी वगैरे घाला, तिचा मेकअप वगैरे करा. तर मागच्या वेळेस पण आली होती आणि आत्ता पण, कारण तिला माहिती आहे मी छान असं तिचं मेकअप वगैरे करून देते आणि वेणी वगैरे घालते. तर रुपालीला वेणी घालता येत नाही, त्याच्यामुळे तिने माझ्याकडे दिलेली आहे. तर तिला छान म्हणजे वेणी वगैरे घालायची होती आणि तिचे छान असे केस आहेत, छान आहेत असे, पण मोकळे नाही सोडू शकत. त्याच्यामुळे आपलं सागर वेणी घालते, दोन्ही साईडनी सागर वेणी घालणार आहे आणि हे करणार. छान अशी वेणी झाली घालून, त्यानंतर मेकअप वगैरे करायचा आहे तिचा. आणि आता टाईम वगैरे पण होत होता, तर आम्हाला पण जायचं आहे गॅदरिंगला, तिचा गॅदरिंग बघायला, डान्स वगैरे काय आहे ते बघायला जायचं आहे. तर कपडे वगैरे तिने अगोदरच म्हणजे इथं आल्यावर चेंज वगैरे केले, त्यानंतर मग तिचे वेणी वगैरे घातली. आता दोन्ही साईडनी वेणी घातलेली आहे. त्यानंतर मेकअप वगैरे करून झाला. कशी दिसते बघा प्रांजल, छान असा मेकअप वगैरे झाला आहे तिचा आणि आपलं साधा सिंपल केलं मस्तपैकी. प्रांजल, आवडलं तुला? आवडला. नक्की नो स्पिन घालायची? नो स्पिन घालायची का? नको? ठीक. उगा हातात असंच आहे वे डान्स, गळ्यातलं वगैरे. हा ना, गळ्यातलं हे हो. काय काय आहे का तुझं? काय काय तिला कायच नाही आणलं, गळ्यातलं नाही, काय नाही, आली तशी. फक्त बांगड्या आणि हे सांगितले ना, मग आता मला कळतंय मोकळं गळ्यातलं दिसते. एडावानी करती नुसती. तूच नाही येत ना, तू येत नाही त्याच्यामुळे मी तुला घेत नाही. जास्त नाही ना ओव्हर वाटत. वेदन गायब पण झाला. हां झाला. ओव्हर नाही ना वाटत नक्की. मेकअप नाही ना वाटत त्याच्याकडे. चल आम्ही चाललो आता डान्स करायला. रुपाली गेली पुढं डान्स बघायला, रुपाली गेली पुढं. प्रिशा आहे आमच्यासोबत. हाय प्रिशा, कर हाय, तोंडाने बोल की ग. तर आमच्या इथली येताना गेली लाईट, आवाज येतोय, सुरू झालं वाटतं. रुपाली पुढं गेली, तिला सांगितलं जागा धरून ठेवा आमच्यासाठी, आम्ही येतोच त्यामध्ये. इकडून घे तिला. चलो 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 बाय. तर आता इथं आम्ही आलेलो आहे. रुपालीने डान्स बघायला आम्हाला जागा धरून ठेवलेली, 2-3 खुर्च्या, आणि मस्तपैकी डान्स सुरू झालेला आहे. आम्ही गेल्यानंतर 2-3 मिनिटांनी सुरू झाला, म्हणजे बरोबर टायमावर आम्ही गेलो. मुलांचे डान्स वगैरे सुरू झाले छानपैकी. छान असं आम्हाला पाठीमागं जागा धरलेली, पण आता म्हणलं ठीक आहे. पुढं गेल्यावर म्हणजे दिसत नव्हतं पुढं जास्त पाठीमागून, तर त्याच्यामुळं आता म्हटलं ठीक आहे, चला बघूया डान्स. मुलं छान डान्स करत होते आणि आता आमचं चालू होतं की प्रांजलचा कधी येईल डान्स. तर 2-4 डान्स झाल्यानंतर प्रांजलचा पण डान्स आला आणि ह्यांचे डान्स बघून आहे ना आपल्या डान्सची आठवण येते. म्हणजे लहानपणीचं गॅदरिंग वगैरे किंवा ह्याचं कार्यक्रम असतात ना, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट. तर आलेत आम्ही पाणीपुरी खायला सगळेजण. कुठं आले पाणीपुरी खायला? नको खाऊ, आम्ही आलो पाणीपुरी खायला इथं सगळेजण. पाणीपुरी पार्टी आज. बड्डे बॉयची पाणीपुरी पार्टी. तर हिचा डान्स झाला. कसं झाला बा डान्स? छान केलं ना? शेव खायला बघ. बोल की. तर प्रांजलचा डान्स झाला, छान केला डान्स तिने. तशाच जपून ठेवायचं. मला वाटतं ते. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आलेलो आहे, रुपालीकडे आले मी आता. भाऊजींचा बड्डे आहे, त्यासाठी आम्ही आलेलो आहे. बड्डेची तयारी.
हे बघा इथे ताट, तुला नाही काढायचं व्हिडिओ? मोबाईल दे ना बा माझा. तर आता बर्थडेची तयारी आहे, तर करतोय आम्ही बर्थडे. आता छानपैकी केक वगैरे आणलेला आहे मस्तपैकी, अचानकच ठरलं. तर मगाचपासून व्हिडिओ फोटो वगैरे चालले होते, त्याच्यामुळे काही व्हिडिओ केलाच नाही. तर आत्ता मी करते व्हिडिओ. तर हा ड्रेस जो आहे तो मला असा घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मी घालून बघितलं की कसा आहे ड्रेस वगैरे, क्वालिटी वगैरे कसं दिसतोय, मला साईज वगैरे बसते का. तर एकदम छान असा बसलेला आहे, बघू शकता तुम्ही. एकदम छान असा ड्रेस बसला आहे, त्याच्यामुळे मी हे करते आता. म्हणलं ह्याच्यावरच हे काढावं. तर इथं झालेली आहे बड्डेची तयारी. मस्तपैकी केक आणलेला आहे आणि नव्हता करायचा बड्डे, पण परत ठरलं की जाऊ दे केक तरी आपण कापूया. तर मग आता इथं रुपालीने त्यांनी आम्हाला बोलवलं. मग तसंच मग प्रांजलचं गॅदरिंग होतं, मग तसंच आम्ही तिकडून तसंच आलो. मग मध्यंतरी मग भाऊजीने आम्हाला पाणीपुरी पार्टी दिली, बड्डे आहे म्हणून. तर त्यानंतर आता इथं बड्डे करायला लागलेलो आहे आम्ही. तर वर्षातला शेवटचाच बड्डे आहे, त्याच्यामुळं मग त्यांचं असं झालं की वर्षातला शेवटचाच बड्डे, नको म्हणायला, साधा सिंपल का होईना आपण करूया. तर त्याच्यामुळं आपलं बड्डे सेलिब्रेशन चालू आहे इथं. रुपाली इथं ओवळते भाऊजींना. अगरबत्ती हे मेणबत्ती पेटवू शकतो. भाऊजींना व्हिडिओ कॉल करायला. त्यांना बर्थडे हॅपी बर्थडे. बरं नाही कुठून काढतो. Hello. Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. हळे बाई भाजून काय झालं आता? प्रांजलला दे. प्रांजल ओळ. जय दे. नाही झालं. हे माझं हे. प्रांजल किती क्यूट दिसती. मागच्या वर्षी माझा त्यांच्या बर्थडेला असा मेकअप होता. हा कोण? इकडं बघून कर की नीट. तिकडं कोण टेडी बियर? कोण आहे टेडी? तू टेडी बियर आहे? नाचली तरी हेअरस्टाईल नाही निघली ना. छोटं टेडी बियर? पिशा तू बाबा. मेणबत्त्या हा नाही. तर इथं सगळ्यांनी ओवाळून झालंय, समीक्षाने पण ओवाळून झालेलं आहे. पण समीक्षाला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं, त्याच्यामुळं ती काही येत नव्हती. आणि त्याच्यानंतर आता बड्डे सेलिब्रेशन इथं. जा का ग तो ती उलट लांब गेली. बघितलं तिला म्हणलं जाते ती उलट लांब. हा जा बरं तिथं मागं तर थांब. जा अगं नाही बरं नाही घेत. हा तुझा नाही. ओके तर इथं घेतो जा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. अगरबत्त्या काढत थांबा. प्रिशा तर काहीच नाही बोलत. तिथं सगळं केक कडे लक्ष आहे. केक निघत नाही. अय्यो किती छान. आता दीदी खायला चारायला बी नाही जायचे, बंद केलं ना. गेल्यास रुसून बसलेली. मला दिलाच नाही. मला दिलाच नाही. त्यात काय कसं तरी वाटायचंय तो. ना दीदी माझ्याकडे आता.
तर अशा प्रकारे झालेला आहे बर्थडे सेलिब्रेट. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. आम्ही बाय. कुठले का?